दिन साजरा करण्यासाठी. आता आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, प्रजासत्ताक दिन साजरा करतो, मग आपण महाराष्ट्र दिन पण साजरा करतो. आपण का साजरा करतो याचा काही आपल्या समोर इतिहास आहे. बघा, भारताला स्वातंत्र्य भेटलं 15 ऑगस्ट 1947 मध्ये, आणि त्यावेळेस वेगवेगळे राज्य होते, तर वेगवेगळे संस्थानं असायचे, जसं की पंजाब, बिहार, संयुक्त संस्थान, गुजरात हे संस्थान असायचे. पण भारताला स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर त्या संस्थानाचं विलिनीकरण एका देशामध्ये झालं, जसं भारत देशामध्ये. पण काय होतं की आपल्या महाराष्ट्रावरती हैदराबाद संस्थानाचं राज्य होतं, आणि ते राज्य पण गेलं, आपण हिसकावून लावलं निजामाला. पण त्यानंतर काय झालं की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषिक लोक राहायचे, म्हणजे गुजराती भाषा बोलणारे, पंजाबी, तेलुगू, कन्नडा, हिंदी, मराठी भाषा बोलणारे लोक राहायचे. आणि त्यावेळेस असं झालं की आपल्या देशामध्ये मतदान लागू झालं, म्हणजे सार्वत्रिक निवडणुका झाल्या. आणि निवडणुकाच्या दरम्यान असं झालं की वेगवेगळ्या प्रांतांमधून वेगवेगळे निवडणूक लढवायचे नेते. आणि त्यावेळेस असा प्रश्न पडला की आपण राज्याची काय करायची, वेगवेगळी फोड करायची, त्यावेळेस कुठंतरी प्रगती होणार आपल्या देशाची. मग त्यावेळेस असं झालं, भारताची जी आर्थिक राजधानी होती ती मुंबई होती, आणि वेगवेगळे प्रांत आपापले वेगवेगळे भाषिक राज्य तयार करण्यासाठी झटू लागले. मग सरकारला पण पर्याय नव्हता, त्यांनी एक आयोग स्थापन केला ज्याला राज्य पुनर्रचना आयोग म्हणतात, आणि त्यांचे अध्यक्ष होते फाजल अली. आणि त्यांच्यानुसार असं झालं की त्यांनी एक अहवाल सादर केला, आणि त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हणलं की भारतामधले जे वेगवेगळे भाषिक राज्य आहेत त्या राज्याला आपण भाषेच्या आधारावर वेगळं करू शकत नाही. मग त्यावेळेस आंध्र प्रदेशामधल्या पट्टाभी सीतारामय्या हा एक नेता होता, आणि त्यांनी काय केलं की सलग अमर उपोषण पकडलं. कशासाठी? की आंध्र प्रदेश राज्य एक भाषिक राज्य तयार व्हावं. आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, आणि त्यांचा मृत्यू झाला यांच्या स्मरणात 1956 मध्ये पहिलं राज्य वेगळं झालं, ते आंध्र प्रदेश. मग आता प्रश्न उठला की वेगवेगळे प्रांत काय करायचे, आणि सर्वात मोठा प्रश्न होता तो मुंबईचा. कारण भारताची आर्थिक राजधानी, म्हणजे संपूर्ण भारताचा आर्थिक व्यवहार चालायचा मुंबईमधून, आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या भाषिक लोक राहायचे, म्हणजे कोकणी भाषा, तेलुगू भाषा, बिहारी, मराठी, हिंदी, उर्दू, वेगवेगळे भाषिक लोक राहायचे. मग सरकारला प्रश्न पडला की आपण मुंबईची फोड कशी करायची, म्हणजे मुंबई मध्ये गुजराती बोलणारे लोक पण होते, मराठी बोलणारे पण होते, आणि गुजरातला मुंबई हवी होती, जसं आपल्या महाराष्ट्राला पण हवी होती. मग त्या दरम्यान असं झालं की गुजरात प्रांतीय लोक हे चळवळ करू लागले, आणि महाराष्ट्रीयन लोक पण करू लागले. आणि त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अशी चळवळ उभा राहिली की त्या चळवळी दरम्यान मुंबई ही महाराष्ट्राला भेटली, आणि मुंबईचा काही भाग जसं की सुरत, अहमदाबाद, बडोदा हे सगळे प्रांत त्यावेळेस गुजरातला देऊन मुंबई फक्त आपल्या महाराष्ट्राला भेटली. म्हणून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांचा देश साजरा करतो. तसंच 1 मे अजून एक महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे कामगार दिन. बघा, अगोदर स्वातंत्र्यपूर्वी काय व्हायचं की काम करायचे तास, जसं आपण एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतो, तर तिथे सलग 12-12 तास काम करावं लागायचे. मग ती महिला असो, पुरुष असो, पुरुषाला तर 15 तास असायचे, महिलांना 12 तास. त्या दरम्यान त्यांच्या मातृत्वासाठी त्यांना कुठली सुट्टी दिली जायची नाही, नाहीतर मग तुम्ही काम सोडून जायचं. मग त्यावेळेस काय झालं की 1886 मध्ये अमेरिकेमध्ये पहिला उठाव झालेला होता कामगारासाठी, म्हणजे त्यांना पण कामाचे कमी तास हवे होते. पण महत्त्वाचं होतं आपल्या भारतासाठी, कारण भारत हा देश दुसऱ्या देशाच्या हक्काच्या, म्हणजे दुसऱ्या देशाच्या नेतृत्वाखालून स्वतंत्र झालेला होता. मग त्यावेळेस बाबासाहेबांनी फॅक्टरी ॲक्ट मंजूर केला, म्हणजे कामगार कायदा. आणि त्या दिवसापासून महिलांना 8 तास कामाचे, पुरुषांना 8 ते 9 तास कामाचे, आणि महिलांना मातृत्वाच्या दरम्यान काही सुट्ट्या दिल्या जातात, आणि ते पण सरकारी सुट्टी असतात. म्हणून आपण 1 मे एक महाराष्ट्र दिन आणि दुसरा कामगार दिन म्हणून पण साजरा करतो. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.